नमस्कार विद्यार्थी मित्र हो, जर 2025 मध्ये तुम्ही MST च्या माध्यमातून इंजिनिअरिंगला, फार्मसीला, नर्सिंगला किंवा ऍग्रीकल्चरला अशा कोणत्याही कोर्सेसला जर ऍडमिशन घेणार असाल तर सगळ्यात मोठा प्रश्न असतो सर या कोर्सेसचे जे असतात हे जे टेक्निकल कोर्सेस असतात त्यांची फीस खूप असते आणि या फीसमुळे आपल्याला कुठेतरी वाटत असतं की आपल्याला स्कॉलरशिप मिळाली आणि महाराष्ट्र सरकार तसंच केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या स्कॉलरशिप सुद्धा देण्यात येत असतात आणि त्या महाडीबीटीच्या पोर्टल थ्रू डायरेक्ट तुमच्या खात्यापर्यंत पोहोचवल्या जातात। मात्र कुठेतरी ही स्कॉलरशिप फॉर्म भरण्याची जी प्रोसेस असते ती किचकट असते आणि त्याच्याच मधला एक महत्त्वाचा अपडेट आज मी तुम्हाला सांगणार आहे। आज आपण बघणार आहोत इंजिनिअरिंग ऍडमिशन, फार्मसी ऍडमिशन तसेच ऍग्रीकल्चर ऍडमिशन आणि नर्सिंग ऍडमिशन या सगळ्यांसाठी असणाऱ्या ज्या स्कॉलरशिप्स आहेत त्या स्कॉलरशिपच्या फॉर्म संदर्भातला एक महत्त्वाचा अपडेट। हा महत्त्वाचा अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर। आणि व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा ज्यांनी आता नवीन ऍडमिशन घेतला आहे आणि नवीन कॉलेजची मजा घेत आहेत। यस, अशा सगळ्यांना शेअर करायचं आहे। बघा, हा अपडेट आहे 17 सप्टेंबरचा। 17 सप्टेंबरला माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री पाटील साहेब यांनी एक मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंग मध्ये काही आदेश दिलेले आहेत। ते आदेश काय आहेत हे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत आणि त्या आदेशाचा निर्णय जाहीर होणार आहे लवकरच काही दिवसामध्ये। बघा काय म्हटलेलं आहे, महा DGIPR हे नावाचं एक इंस्टाग्राम चॅनल आहे, इंस्टाग्राम पेज आहे, अधिकृत पेज आहे आणि या अधिकृत बघा इथे तुम्हाला टिक सुद्धा दिसते महा DGIPR महाराष्ट्र शासनाचं एक सर्टिफाईड किंवा व्हेरीफाईड आपण त्याला म्हणतो असं त्यांचं एक इंस्टाग्राम चॅनल आहे आणि या इंस्टाग्राम चॅनलवरची ही बातमी आहे। महा DGIPR सामायिक राज्य प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्र शिक्षण संचालनालय म्हणजे काय तर CET सेल आणि टेक्निकल डिपार्टमेंट व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान बघा तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे काय ऍग्रीकल्चरल असेल, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग असेल, त्याच्यानंतर फार्मसी असेल, यांना आपण काय म्हणतो, यांना आपण म्हणतो व्यावसायिक अभ्यासक्रम। त्यावेळेला आपण उत्पन्नाचा दाखला दिलेला असतो म्हणजे काय इन्कम सर्टिफिकेट दिलेलं असतं, वैयक्तिक माहिती दिलेली असती जी आपण कॅप राउंड मध्ये पार्टिसिपेट करत असताना सर्व माहिती फिल करत असतो। याच्यानंतर व सगळे कागदपत्रे सादर केलेली असतात। बघा सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्या वेळेला आपल्याला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असतो त्यावेळेला महत्त्वाची सगळी कागदपत्र परत एकदा आपल्याला द्यायची असतात। म्हणून परत एकदा टेन्शन येतं की परत ही कागदपत्र काढा, ती कागदपत्र काढा आणि सगळे कागदपत्र काढून एकदम डोक्याला ताण आलेला असतो है ना। मी एक माझं उदाहरण सांगतो, मला EBCचा फॉर्म भरायचा होता आणि EBCचा फॉर्म भरण्याकरता मला 3000 रुपये खर्च झाला होता आणि 1500 रुपये माझी EBC आली होती है ना। अशा प्रकारच्या गोष्टी काही घडू शकतात, माझ्या बाबतीमध्ये सुद्धा घडलेल्या होत्या आणि त्या गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घडू नयेत म्हणून काय करण्यात आलेलं आहे बघा, ज्या वेळेला तुम्ही ही कागदपत्र दिलेली होती ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पडताळणी केलेली असते। त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदा उत्पन्नाचा दाखला दिल्यानंतर पुन्हा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लक्षात ठेवा, अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीसाठी तीच माहिती देण्याची आवश्यकता नसून हीच माहिती ग्राह्य धरली जाईल असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रशासनाला देत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। म्हणजे सगळ्यांसाठी महत्त्वाची आणि गुड न्यूज बातमी आहे ही की आपल्याला परत फॉर्म भरत असताना ते सगळे डॉक्युमेंट कलेक्ट करायची गरज नाही आणि आटापिटा करायची सुद्धा गरज नाही। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग, आर्थिक दुर्बल घटक EWS, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास SEBC आणि इतर सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक संस्थांना आणि विद्यार्थ्यांना वेळेत मिळावी यासाठी कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी आढावा बैठक मंत्रालयात संपन्न झाली। या बैठकीस राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या अशा प्रकारची बातमी आहे। त्याच्यामुळे यावर्षी स्कॉलरशिप कडे बघण्याचा जो सरकारचा जो ध्येय धोरण आहे ते एकदम करेक्ट आहे आणि पूर्ण छान आहे। मात्र इथून पुढचे स्कॉलरशिप भरताना फॉर्म भरत असताना काही चुका आपण करू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं जास्तीत जास्त स्कॉलरशिप कशा घेता येतील याच्याबद्दल ट्राय करा आणि इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक स्कॉलरशिपचा अपडेट तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहे। म्हणून लक्षात ठेवा असे अपडेट मिळवण्याकरता या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण याच्या चॅनलचं नावच आहे वेदांतू महाराष्ट्र अपडेट्स। यस, असे अनेक अपडेट तुमच्याकडे येत जाणार आहेत म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तुमच्या सगळ्या मित्रांना हे चॅनल शेअर करा आणि स्कॉलरशिप मिळवायला विसरू नका आणि त्याच्यासोबतच तुमच्या ज्युनियरला MV सॅट बद्दल सांगा
कारण वेदांतू घेऊन आलेला आहे मेगा वेदांतू स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट, ज्याचा पहिला राऊंड 27 आणि 28 ला झालेला आहे. मात्र दुसरा राऊंड दुसरा राऊंड म्हणजे सगळेच याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात, 4 आणि 5 ऑक्टोबरला होणार आहे. येस, याच्यासाठी करोडो रुपयांचे कॅश प्राइजेस आहेत, आयफोन आहे, आयपॅड आहे. फक्त एक ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्याची लिंक दिलेली आहे. येस, तुमच्या सगळ्या 7वी ते 12वीच्या मित्रांना, भाऊ बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना MVSAT बद्दल नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच अँड लव यू दोस्तों, बेस्ट ऑफ लक.